नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फायनली SPPU पुणे म्हणजेच आपली आवडती पुणे युनिव्हर्सिटीने BSc कॉम्प्युटर सायन्स 2019 पॅटर्न सेकंड इयर आणि थर्ड इयरचे टाइम टेबल फायनली एक्झाम टाइम टेबल डिक्लेअर केलं आहे. नोव्हेंबर एंडिंग म्हणजे साधारणतः 27 नोव्हेंबर पासून या परीक्षेला आता सुरुवात होणार आहे. आणि सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, सेकंड इयरचे ज्यांचे कोणाचे बॅकलॉग होते 2019 पॅटर्न अकॉर्डिंगली मित्रांनो, तुमची एक्झाम आता डायरेक्ट 15 डिसेंबरला असणार आहे. म्हणजे वेळ तर मिळाला, सोबतच ज्यांचे SY आणि TY असे काही बॅकलॉग होते त्यांनाही आता इथे भरपूर वेळ मिळणार आहे. चला तर हा टाइम टेबल आपण बघूया मित्रांनो. इथे आपल्याला फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर जायचंय, तशी तर फाईल ही आता तुमच्याकडे असणारच आहे. तर इथे आपण बघू शकता की TY BSc कॉम्प्युटर सायन्स सेकंड इयर हा जो आहे सेकंड इयरचा असणार आहे. चला आधी सेकंड इयरचा बघूयात आपण. तर सेकंड इयर BSc कॉम्प्युटर सायन्स, तर मित्रांनो आपण बघू शकता डायरेक्ट 15 डिसेंबर, 15, 16, 17, 18, 19, 20, 22, 23 फक्त एकच दिवस इथे सुट्टी तुम्हाला असणार आहे. पण इथून पुढे तुम्हाला आता प्रिपरेशनला अवधी मिळणार आहे. TY बरोबर जर तुमचे बॅकलॉग असतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाहीये, कारण तुमच्या समोर आहे की डायरेक्ट 15 डिसेंबर पासून ही एक्झाम सुरू होणार आहे. आणि चला TYचा जाणून घेऊन या. तर इथे बघा टाइम टेबल BSc कॉम्प्युटर सायन्स थर्ड इयर, याच्यावर आपण येऊ. तर थर्ड इयर बद्दल बोलायचं झाल्यास विद्यार्थी मित्रांनो, थर्ड इयरचा पेपर मात्र 27 नोव्हेंबरला तुमचा असणार आहे. तर 27 नोव्हेंबरला पहिलाच पेपर हा ऑपरेटिंग सिस्टमचा असणार आहे. दुसरा पेपर 28, तिसरा 29, नंतर डायरेक्ट 30, 1, 2, 3 जवळजवळ 4 दिवस सुट्टी तुम्हाला इथे असणार आहे. आणि त्यानंतर उरलेले पेपर तुमचे इथे असणार आहेत. ओके, आता ज्या मुलांचे म्हणजे बॅकलॉग आहेत, म्हणजे 5th सेमचे पण आणि 6th सेमचे जे रेग्युलर स्टुडंट्स आहेत त्यांना टेन्शन नाही, कारण रेग्युलर स्टुडंटला फक्त 5th सेम अटेम्प्ट करायचं आहे. पण ज्यांचे बॅकलॉग आहेत त्यांना मात्र कसरत करावी लागणार आहे. 10 वाजता तुमचा पेपर सुरू होऊन 12 वाजता संपेल. आणि त्याच दिवशी समजा तुमचा अजूनही एक पेपर बॅक असेल तर लगेच 2 ते 4च्या दरम्यान तो पेपर तुम्हाला द्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेटली इथे थोडी अडचण होणार आहे. पण आपल्याला TYला जे काही बॅकलॉग्स असतील किंवा रेग्युलर मुलं असतील मित्रांनो, TY आपल्याला इथून पुढे क्लिअर करायचंच आहे. बॅकलॉग कृपया करून इथून पुढे नेऊ नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं, सर प्रिपरेशन का क्या, प्रिपरेशन कैसे करे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी तुम्हाला याच्या आधी नोट्स वगैरे आम्ही शेअर केलेले आहेत. NSG अकॅडमीचं ॲप्लिकेशन आपण प्ले स्टोअरवरनं जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. काही तिथे सिलेक्टेड नोट्स आम्ही अवेलेबल केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची बिलकुलही तयारी झाली नाहीये, आता टेन्शन येतंय, बॅकलॉग भरपूर आहेत, एकेका दिवशी 2-2 पेपर आहेत, कृपया करून रिस्क घेऊ नका. NSG अकॅडमीने ऑल सब्जेक्ट्स तुमच्यासाठी अवेलेबल करून घेतलेले आहेत, त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. कृपया करून रिस्क घेऊ नका. वन शॉट पासून रेग्युलर सेशन्स पासून नोट्स पासून सगळं काही एकाच प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. तर NSG अकॅडमीचं ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करायचं आहे. या ॲप्लिकेशनमध्ये ऑल सब्जेक्ट्स अगदी तुम्ही इथे बघू शकता. जावा म्हणजे ज्याचा ॲडव्हान्स जावा बॅक आहे मित्रांनो, ऑल 6 PYQ सॉल्व्ड इथे अवेलेबल आहेत. मिनिमम याची कॉस्ट आहे, त्याचा ॲडव्हान्टेज तुम्ही घेऊ शकता. सॉफ्टवेअर टेस्टिंग टूल ज्याचा बॅक आहे आपण बघू शकता. इव्हन सॉफ्टवेअर टेस्टिंग टूलमध्ये ज्याचं सॉफ्टवेअर टेस्टिंग टूल ज्याचे बॅक आहे ते याचा ॲडव्हान्टेज घेऊ शकतात. पायथनचं बघू शकता इथे आपण. जावा प्रोग्रामिंग जर तुमचा बॅक असेल किंवा रेग्युलर विद्यार्थी असतील, ऑपरेटिंग सिस्टम 1 असेल, फाउंडेशन ऑफ डेटा सायन्स, फक्त एक लेक्चर बघा मित्रांनो. लुक ॲट द कॉन्फिडन्स. सिनियर्सला विचारा म्हणजे तुम्हाला कळेल, किंवा तुम्ही सेकंड इयरला होते त्यावेळी तुम्ही याचा ऑब्झर्वेशन म्हणजे हे सगळं तुम्ही बघितलेलंच आहे की NSG अकॅडमी की क्वालिटी काय आहे. फक्त एक लेक्चर बघा. कॉन्टेंट तुम्ही बघू शकता. या कॉन्टेंटमध्ये दिस इज दॅट लेक्चर मित्रांनो, वन शॉट रिव्हिजन लेक्चर. दिस इज द वन लेक्चर विच इज इनफ टू क्लिअर दिस सब्जेक्ट अलॉंग विथ द नोट्स. सगळ्या काही नोट्स इथे अवेलेबल आहेत. 45 डेजची तुम्हाला या कोर्ससाठी इथे व्हॅलिडिटी आपण अवेलेबल करून दिलेली आहे. सगळे लेक्चर, मग तो अगदी TCS असेल, कॉम्प्युटर नेटवर्क असेल, वन शॉट TCSचा आपण बघू शकता इथे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, न्यूमेरिकल टेक्निक सेकंड इयरचे तुमचे काही बॅकलॉग्स असतील, मग तो इलेक्ट्रॉनिक्स असेल, ग्रुप अँड कोडिंग असू शकतो, कॉम्प्युटेशनल जिओमेट्री असू द्या, ऑपरेशन रिसर्च असू द्या मित्रांनो, एव्हरीथिंग सगळं काही इथे ह्या प्लॅटफॉर्मवर आपण उपलब्ध करून दिलेलं आहे.
वन शॉर्ट लेक्चर बरोबर लॉंग फॉर्म मध्ये सगळं काही डिटेल इथे मटेरियल आपल्याला अवेलेबल मिळेल। या संदर्भात काही कन्फ्युजन असेल मित्रांनो तर डेफिनेटली खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकता। NSG अकॅडमीची टीम आपल्याला डेफिनेटली हेल्प करणार आहे। तर मनात कसली भीती बाळगू नका, NSG अकॅडमीचं लगेचच ऍप्लिकेशन डाउनलोड करा मित्रांनो आणि तयारीला लागा। थँक्यू व्हेरी मच गाईज।